असं काय बघताय? आजपर्यंत मी खूप चुका केल्या, तुला खूप त्रास दिला, मला क्षमा कर. असं काय करता आहात? तुम्ही आमच्याच आहात आणि मी तुमच्यावर रागवलेले नाही. तू खूप मोठ्या मनाची आहेस. खरं तर मीच तुझ्या पाया पडलं पाहिजे. अहो नाही आई, तुम्ही असं म्हणू नका. दादा, माझी गाठोडी बांधून ठेवलीत, जायची व्यवस्था करशील का? मनू, मी तुला थांबवणार नाही, कारण सासर हेच तुझं घर आहे. तिथे सगळ्यांना सांभाळून घे आणि सुखी राहा. वंस, नाती घट्ट करण्यासाठी झिजावं लागतं, सोसावं लागतं, खपावंही लागतं. आणि मला खात्री आहे, तुम्ही सासरी गेल्यानंतर नव्याने संसार सुरू कराल. आणि हो, आज मी तुम्हाला जाऊ देणार नाही. असंच मोकळ्या हाताने जाऊ देईन का मी? उद्या नाव माखू घालते, साडी चोळीने ओटी भरते आणि लाडूही करून देते. मग आनंदाने जा. आणि हो, माझ्या गहिनीसोबत मनसोक्त खेळा, बोला. वंसा, तुम्हाला आवडेल अशीच नेसायची साडी आणली आहे. खूप प्रेमाने ओटी भरते. अहो, राहू द्या. सासरी गेल्यावर मी सगळ्यांना सांगणार आहे, माझे दादा वहिनी आईबाप झालेत. आणि नुसते आईबाप नाहीत, साक्षात देवाचं संगोपन करणार आहे.
मनू, हे तुझंच घर आहे, तू कधीही ये. सुखी राहा. बहिणी कुठे आहे? आणते. बहिणी, येते मी. दादा, आपण इथेच थांबूयात का? हो चालेल. तू चालून थकला असशील ना? नाही गुरुवर, गुरुवर इथे जवळपास कुठेच मनुष्य वस्ती दिसत नाहीये. आपण हा अरण्याचा मार्ग ठरवून निवडला आहे. मनुष्य वस्तीपासून दूर थांबत आपण पुढे चाललो आहोत. गोरक्ष आता लय लांब गेला असेल ना. अरे वय, त्याला तर आपली आठवण पण येत नसेल. होय. अरे असं नाही रे. अरे त्याचे गुरु म्हणतील तसं त्याला वागायला पाहिजे का ना ग? अरे वय, बरं एवढं समजा झालं पण मला एक समजलं नाही की त्या गोरक्षाने चिखलात पोर कसं तयार केलं. गुरुवर, हे इतके घनदाट जंगल आहे की इथे वाघ सिंह असतील. अर्थात अरण्य हे त्यांचेच तर निवासस्थान आहे गोरक्ष. प्राण्यांसोबत तिथे माणसांना लुटणारी लुटारू टोळी असेल. गोरक्ष, तुला भीती वाटते आहे की काय? नाही गुरुवर, परंतु माझ्या हातात फक्त त्रिशूळ आहे, आणखीन शस्त्र देखील नाही. खरे तर मी असताना तुला भीती वाटण्याची काहीही आवश्यकता नाही. गोरक्ष, मला फलाहार करायची इच्छा आहे. आपल्यासाठी फळं आणशील? होय गुरुवर, निश्चित.
हे घे आणि आवश्यकता भासल्यास त्याचा उपयोग कर. होय गुरुवर. गोरक्ष, ह्या निमित्ताने तुझा शस्त्र अभ्यास होईल. मला ठाव आहे. काय ठाव आहे तुला? पोरक्षा मंत्र म्हणत होता ना हो. त्यामुळे ते पोर चिखलातून तयार झालं. अरे पोर नाही, गैनी बोल, गैनी. होय. अरे म्हणजे गैन नक्की हाय कोण? अरे कोण म्हणजे काय? देवच म्हणायचं. अरे माझी आई म्हणते देवाकडं काय बी मागितलं देव ती इच्छा पूर्ण करते. म्हणजे आपण गैनीकडे काहीतरी मागितलं तर ते देईल असं म्हणायचं का? वय, तिला तर अजून बोलता बी येत नाही. होय, आणि आपण त्याला काय सांगितलं तर त्याला कसं समजणार? अरे आपण सांगू तर बघू. अरे काय सांगणार आहेस आणि काय मागणार आहेस? ते गुपित आहे माझं, तू मस्ती का सांगू? मग जायचं का गहिनीकडं? चला 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 चला. अरे थांब. गोरक्ष, तुझ्या मनातील भय दूर व्हावे, तू निर्भय व्हावे. माझ्याशिवाय ही स्वतंत्रपणे तू दुष्ट शक्तींशी लढावे हीच माझी इच्छा आहे. अशाच प्रसंगातून तुझी साधना किती झाली याचा प्रत्यय तुला येईल.
तू कोण आहेस? इथे का आला आहेस? गोरक्ष ह्या दुष्ट शक्तीचा आभास मीच तयार केला होता. तू शस्त्रविद्येत किती पारंगत झाला आहेस हेच मला पाहायचे होते. भविष्यात अतिभयंकर युद्धाला देखील तुला सामोरे जावे लागेल, तेव्हा त्या अभ्यासाची हीच सुरुवात. तू इथून निघून जा, नाहीतर मी तुला या रण्यात बांधून ठेवेन. तू शस्त्र उचललेस तर मीही माघार घेणार नाही. तुझ्या शस्त्राला मी घाबरत नाही आणि तुला माझी शक्ती ठाऊक नाही. माझ्या मार्गातून तू दूर हो, अन्यथा तुझा मृत्यू निश्चित आहे. शिवाय